रात्रीचे 11 वाजले होते. मी अगदी शांतपणे खोलीत आलो. मी बाजूच्या टेबलवरून पॉपकॉर्नचे एक पॅकेट काढले आणि मग माझा लॅपटॉप चालू केला आणि अर्धा पडून लॅपटॉप माझ्या मांडीवर ठेवला आणि येणारे क्षण पाहण्यासाठी मी पूर्णपणे तयार होतो. माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाच्या रात्रीचे हे क्षण होते, जे पाहण्यासाठी मी आतुर होतो आणि या क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठीही तयार होतो. सर्व काही व्यवस्थित चालले होते. भाऊ खोलीत गेला आणि नववधू असलेल्या बायकोच्या शेजारी बसला. अचानक लॅपटॉपवर माझ्या वहिनीला माझ्या भावासोबत असे कृत्य करताना मला दिसले की मी सर्व काही सोडून भाऊ आणि वहिनीच्या खोलीकडे धावला. सर्व काही ठीक चालले होते. माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी होते. पण या घरात जर कोणी खुश नसेल तर तो मीच होतो. मी माझी अडचण लपवण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण मला आपोआपच चिडचिड होऊ लागली आणि मी नकळत गोष्टींची तोडफोड करू लागलो. पण माझ्या या तोडफोडीचा काही उपयोग नव्हता. माझी खोली विनाकारण खराब होत होती आणि माझा आवाजही बाहेर पोहोचत नव्हता, कारण बाहेर खूप गोंधळ होता. माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंब जमले होते. बऱ्याच दिवसांपासून आमच्या घरात कोणीच माझ्याकडे लक्ष देत नव्हते. सर्वांचे लक्ष माझ्या मोठ्या भावाकडे होते आणि त्यांचे म्हणणे संपूर्ण घरात पाळले जात होते. मी माझ्या वहिनीचा पहिल्यापासूनच तिरस्कार करत होतो. हा द्वेष का होता हेच कळत नाही. तरी तसे व्हायला नको होते, कारण माझी वहिनी पायल ती माझे प्रेम होती आणि मग अचानक त्या प्रेमाचे रूपांतर द्वेषात झाले. तो माझा खरा भाऊ होता, पण तरीही मला तो आवडत नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वामुळे या घरात माझ्या मोठ्या भावाचे ऐकले जायचे. तो खूप मेहनती आणि संस्कारी मुलगा होता, ज्याची प्रत्येक पालकांना इच्छा असते, आणि मी या परीक्षेत पास होऊ शकलो नाही हे माझे दुर्दैव आहे. मी उन्हाळ प्रकारचा मुलगा होतो. मला काम करावंसं वाटत नव्हतं आणि अभ्यासही करावासा वाटत नव्हता. आई बाबा काही बोलले तर मी आईबाबांसमोर छातीत आणून उभा राहायचो. माझ्या विपरीत माझा भाऊ माझ्या पालकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे पालन करायचा. तो चांगल्या नोकरीवर होता, त्यामुळेच कदाचित घरातील सर्व सदस्य त्याच्यावर जास्त विश्वास ठेवत. तो जे काही बोलायचा तेच या घरात होत होते. माझ्या मोठ्या भाऊचा आदेश अंतिम होता आणि कुटुंबातील आम्हा सर्वांना त्याच्या आदेशाचे पालन करावे लागायचे. आईवडिलांचे त्यांच्या मुलांमध्ये माझ्या मोठ्या भावावर सर्वात जास्त प्रेम होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जरी लहान मुलगा मी होता. ऐकले आहे की लहान मुलगा जास्त प्रिय असतो, पण इथे गंगाच उलटी वाहत होती. पहिल्यापासून मोठ्या भावाला महत्त्व दिलं जात होतं, पण आज त्याच्या लग्नामुळे त्याला जास्त महत्त्व मिळत होतं आणि हे सगळं मला जमत नव्हतं. त्याला महत्त्व तर मिळत होतंच, पण माझं बालपणीचं प्रेमही त्याला मिळालं होतं, जिच्यावर मी लहानपणापासून खूप प्रेम करत होतो. तिचे नाव पायल होते. मला पायल पहिल्यापासून आवडायची. पायलचे घर अगदी आमच्या घराजवळच होते. मी, भाऊ आणि पायल तिघे लहानपणापासून एकत्र खेळत मोठे झालो. पायल लहानपणापासूनच भावाच्या जवळ होती. ती भावासोबत जास्त राहायची आणि त्याची ऐकायची. पण मला पायल आवडू लागली होती, पण तिने मला काही भावना दिल्या नाहीत. माझ्या भावाप्रमाणे पायलही खूप हुशार होती. जसा जसा आम्ही मोठा झालो, अभ्यासात आणि इतर प्रत्येक कामात माझ्या आवडीचे प्रेमात केव्हा रूपांतर झाले आणि मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले ते मला कळलेच नाही. जेव्हा मैत्री प्रेम बनते तेव्हा माणूस त्याच्या ताब्यात राहत नाही, आणि जर कोणी त्याचे प्रेम त्याच्याकडून हिसकावून घेतले तर तो वेडा होतो. आणि मी पण वेडा होत होतो. गेल्या महिन्यात ते खूप आनंदाचे दिवस होते आणि माझ्या घरी कुठेतरी जाण्याची जोरदार तयारी सुरू होती. माझी आई खूप चांगले कपडे घालून कुठेतरी जायला तयार होती. मी तिला विचारले की ती कुठे चालली आहे, तर ती म्हणाली की मी माझ्या मुलासाठी पायलचा हात मागणार आहे. तिने हाताने माझ्या गालाला हात लावत असे सांगितले. मग मला आनंद झाला आणि मला वाटले की माझी आई माझ्यासाठी पायलच्या नात्यासाठी विचारणार आहे. मला तर असेच वाटले की माझे आई वडील माझे नाते घेऊन गेले आहे. पण पायलच्या घरी मला धक्का बसला जेव्हा मला कळाले की पायलसोबत माझे नाही तर माझ्या भावाचे नाते आहे. म्हणून मी लगेच आईकडे गेलो आणि तिला विचारले, तू हे काय केले आहेस? माझे पायलवर प्रेम आहे आणि तू माझ्या भावाला माझे प्रेम दिलेस. मला वाटलं तू माझ्या नात्याबद्दल बोलणार आहेस. माझे म्हणणे ऐकून आईने माझ्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली. मला हे अजिबात अपेक्षित नव्हते. आई म्हणाली, लाज वाटू दे. ती तुझ्या भावाचे प्रेम आहे. तुझ्या भावाला ती आवडली आहे. ते दोघेही लहानपणापासूनच एकमेकांना पसंत करतात आणि या लग्नाला दोन्ही पक्षांची संमती आहे. पायलही तुझ्या भावावर प्रेम करते आणि तुझा भाऊही पायलवर प्रेम करतो. त्यांच्या प्रेमाच्या मध्यभागी पाय ठेवू नकोस. ज्या प्रकारे तू लहानपणापासून तुझ्या आवडीच्या गोष्टींवर तुझा हक्क सांगत आला आहेस, पण हे संपूर्ण आयुष्याबद्दल आहे. याआधी मी तुझे बालपण समजून त्याच्या सर्व गोष्टी तुला द्यायचे आणि माझा मोठा मुलगा उफ पण नाही म्हणत होता, पण यावेळी मी ते करणार नाही. हे त्याचे प्रेम आहे आणि मला माहीत आहे की तो त्याच्याशिवाय जगू शकत नाही, कारण मी त्याच्या डोळ्यात पायलसाठी खरे प्रेम पाहिले आहे आणि आता ती तुझी वहिनी होणार आहे आणि तू तिच्यासाठी असे अश्लील शब्द वापरत आहेस. तू आता पायलचा विचारही करू नकोस, कारण ती तुझी वहिनी होणार आहे. म्हणून तुझ्या वहिनीला आदराने हाक मार. ही माझ्या आईकडून पडलेली चापट नव्हती, जणू नियतीनेच मला चापट मारली होती. यानंतर मला राग आला होता. काय करावे समजत नव्हते. काही दिवसांनी मी घर सोडले, पण माझ्या जाण्याने कोणालाच त्रास झाला नाही.
माझे मन माझ्यावर रागावले होते आणि आजपर्यंत माझ्या मोठ्या भावालाही कळले नाही की मला कशाचा राग आहे. काही दिवस रस्त्यावर हिंडल्यानंतर मला घरी परतावे लागले, कारण माझ्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती आणि मला स्वतःच्या खोलीशिवाय झोपही येत नव्हती. पण माझ्याबद्दल कोणालाच फिकीर नव्हती, ही वस्तुस्थिती होती. सर्वजण माझ्या भावाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते आणि संपूर्ण घर लग्नाच्या घरासारखे सजले होते. आणि मी हे सर्व पाहून मला जणू अंगारे परत आल्यासारखे वाटले आणि मी माझ्या भावाचे लग्न उद्ध्वस्त करणार असे ठरवले होते. सर्वप्रथम मी हे लग्न होऊ देणार नाही आणि हे लग्न कोणत्याही प्रकारे झाले तरी मी ते यशस्वी होऊ देणार नाही. जर मला पायल मिळू शकली नाही तर ती कोणालाच मिळणार नाही. मला माझ्या भावाचा तिरस्कार वाटत होता. जरी माझा भाऊ माझ्यावर नेहमीच प्रेम करत होता, पण तरीही माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम कधीच निर्माण होऊ शकले नाही. आणि कदाचित त्याचं कारण असावं की त्याच्या कर्तृत्वामुळे तो घरातील सगळ्यांच्या मनावर राज्य करायचा आणि उलट घरातील सगळ्यांनीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. भावाचं माझ्यावर इतकं प्रेम होतं की मी त्याच्याकडे काहीही मागितलं तर तो लगेच मला आणून द्यायचा. पण मला त्याला आता आनंदी राहू द्यायचं नव्हतं. याच उद्देशाने मी पायलला फोन करून भेटायला सांगितले, पण तिने मला भेटायचे नसल्याचे सांगितले. मी तिला सांगितले की मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो. तू माझे मन मोडून माझ्या भावाशी लग्न करण्यास नकार दे. पण पायलने फोन बंद केला आणि मी तिच्याशी बोलूही शकलो नाही. ती म्हणाली, तुझ्या मोठ्या भावासमोर तुझी काय लायकी आहे? तुझ्या मोठ्या भावाची नोकरी खूप चांगली आहे, त्याच्याकडे एक कार आहे आणि तो एक मेहनती व्यक्ती आहे आणि मला तो आवडतो आणि मी या नात्याने खूप खुश आहे. ते माझ्या बालपणीचे प्रेम आहे आणि कसे क्षणात तू मला हे नाते नाकारायला सांगितलेस? जर तुझं माझ्यावर प्रेम असतं तर तू माझा आनंद पाहिला असतास, कारण तुला पण चांगलं माहीत आहे की मी तुझ्यावर नाही तर तुझ्या भावावर प्रेम करते. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. तुला फक्त तुझ्या भावाचा अपमान करायचा आहे आणि हा तुझा हट्टीपणा आहे. तुला त्याचा आनंद हिरावून घ्यायचा आहे आणि तू आहेस काय तुझ्या मोठ्या भावासमोर? रात्रंदिवस लटपटणे हे तुझे काम आहे. तू ना अभ्यास नीट करतोस ना कसलीही मेहनत, आणि तू माझ्याशी लग्न करण्याबद्दल बोलतोस. माझ्याशी लग्न करायचं तर तुला आधी माझ्या लायक व्हावं लागेल. पण खेदाची गोष्ट म्हणजे आता तुझ्या कष्टाचा काही उपयोग नाही, कारण आता वेळ गेली आहे. हो, हे नातं ठरवण्याआधी जर तू खूप मेहनत करून तुझ्या पायावर उभा राहिला असतास तर तुझ्या प्रेमाखातर मी तुला माझ्या आयुष्यात जागा दिली असते. पण आता तू माझ्याबद्दल असा विचारही करू नकोस. मी तुझी वहिनी होणार आहे आणि तू तुझ्या प्रेमाचं हे पुस्तक इथेच बंद करणं बरं. मी जो आधीच अंगारेवरून चालत होता, पायलच्या हृदयविकाराच्या शब्दांनी मला आणखीनच राग आला. माझाही जीव घायाळ झाला आणि मी पूर्णपणे तुटून गेलो. तिला नकार द्यायचाच असता तर छान शब्दातही नाकारता आलं असतं. काय गरज होती तिला माझा स्वाभिमान बर्बाद करण्याची? तर कदाचित मी धीर धरला असता. पण तिने वापरलेले शब्द माझा अपमान करत होते. तिने माझा अपमान केला आणि मी ते विसरू शकत नव्हतो. आणि माझी अवस्था अशी झाली होती की मला चावलं तर अंगात रक्त येणार नाही. माझ्या भावासोबतच मी पायलचाही बदला घ्यायचे ठरवले. आणि मग तो दिवस आला की माझ्या भावाचे पायलसोबत लग्न झाले होते आणि दुसऱ्या दिवशी तिचा निरोप होता आणि मी माझ्या रूमवर मांजरीसारखा फिरत होतो. आणि मग मला एक कल्पना आली. मला जेवढा त्रास होत होता याद्वारे मला माझा भाऊ, पायल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आणखी त्रास द्यायचा होता. शांत बसणारा मी नक्कीच नव्हतो. मी लगेचच बाजारात गेलो आणि एक कॅमेरा आणला, जो अतिशय प्रगत प्रकारचा कॅमेरा होता. लग्नाचा दिवस असल्याने घरातील सर्व सदस्य लग्नाला गेले होते. आधी मी पण लग्नाला गेलो होतो आणि तिथून लवकरच डोळे वाचवून परत आलो. संपूर्ण घर रिकामे होते. मी माझ्या भावाच्या खोलीचा दरवाजा उघडला. खोली फुलांनी सजवलेली होती आणि सगळीकडे फुले होती. खोलीचे दृश्य खूप सुंदर होते, पण हे सुंदर दृश्य मला माझ्या इच्छेचे सार्थक वाटले. मी तो कॅमेरा बेडच्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक बसवला होता. कॅमेरा खूपच छोटा होता, जो कोणाच्याही लक्षात आला नसता. कदाचित कोणी नीट बघितलं असतं तर हा कॅमेरा नजरेस पडला असता, पण यावेळी कोणाच्या लक्षात आले नसते. भाऊ आणि पायल तर आज रात्री प्रेमळ क्षणात हरवून जातील. हा कॅमेरा मी माझ्या लॅपटॉपला ब्लूटूथच्या माध्यमातून जोडला होता हे त्यांना कळणारही नाही. हा पराक्रम करून मी पुन्हा लग्न मंडपात गेलो. तिथे उत्साह भरला होता. मी कधीच या रौनकला पाहायला आलो नव्हतो. माझ्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून मी तिथे गेलो होतो. माझी अनुपस्थिती पाहता कोणीही मला शोधत माझ्या घरी येणार नाही आणि मी काय करतोय हे सर्वांना कळणार नाही. आता हे सर्व केल्यावर मला थोडे हायसे वाटले. आता मला थोडी शांतता लाभली होती आणि मला थोडासा आनंद वाटत होता. हे दोघांची मजा लुटण्यासाठी माझ्याकडे आता काही युक्ती आहे, ज्याद्वारे मी पायलला भावी आयुष्यात ब्लॅकमेल करू शकेल. लग्नाच्या रात्रीचा हा व्हिडिओ पायलला दाखवून तिला घाबरवण्याचा विचार मी केला. याने मी तिला मानसिक त्रास देईल आणि तिला ब्लॅकमेल करेल की माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तिचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करेल. माझ्या मनात हे शैतानी विचार कुठून आले हे मला माहीत नाही. ना माझे पालनपोषण असे होते ना माझे कुटुंब असे होते. पण तरीही कदाचित हे आजकाल इंग्रजी चित्रपट पाहण्याचा परिणाम असू शकतो किंवा सोशल मीडियावरील दृश्य पाहण्याचा परिणाम असू शकतो, ज्याने युवा मुलांना नष्ट करण्याचे काम हाती घेतले होते. आणि या गोष्टी पाहिल्यानंतर मला ते पूर्णपणे सामान्य वाटू लागले. हे सर्व करताना मला कोणतीही लाज वाटली नाही. स्टेजवर वधूच्या रूपात बसलेला माझा भाऊ आणि त्याच्यासोबत बसलेले माझे प्रेम पाहून माझी प्रकृती बिघडू लागली. मला ते सहन होत नव्हतं.
आपलं प्रेम मिळाल्याची नशा त्या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होती. दोघांचेही चेहरे आनंदाने चमकत होते. जणू ते डोळ्यात एकमेकांना वचन देत होते की आपण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहू. पण काहीही झाले तरी त्यांचा आनंद उद्ध्वस्त करायचा मी ठरवले होते. लग्न सोहळा पार पडला आणि निरोपाची वेळ आली. तेव्हा सर्वात आधी मी घराकडे निघालो. माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या स्वागतासाठी मी घराचा संपूर्ण रस्ता फुलांनी सजवला होता. मला त्याला सरप्राईज द्यायचे होते की मी त्याच्या आनंदाने खूप खुश आहे. आणि हे सरप्राईज पाहून तो आश्चर्यचकित झाला. कारण दोघेही गाडीतून खाली उतरताच मी तिथून त्यांच्या खोलीपर्यंत फुले पसरली होती. मी त्याला सांगितले की त्याच्या आनंदात मी आनंदी आहे आणि मी माझे हृदय साफ केले आहे. माझे म्हणणे ऐकून दोघेही हसले आणि माझ्या भावाने माझ्या डोक्याला प्रेमाने हात घातला. दोघेही हळूहळू चालत हॉलपर्यंत गेले आणि तिथेही छोट्या विधीनंतर पायलला माझ्या बहिणींनी तिच्या खोलीत नेले. मी पण पटकन माझ्या खोलीत गेलो आणि लाईट बंद करून तुमचा दरवाजा लावला आणि लगेच माझा लॅपटॉप चालू केला, जिथे मला सगळं लाईव्ह दिसणार होतं. मला पायल एकटीच खोलीत बसलेली दिसली आणि ती हळूच हसत होती. ती खूप सुंदर दिसत होती आणि मी तिच्या सौंदर्यामध्ये हरवून गेलो होतो आणि मला माझ्या भावाचा हेवा वाटू लागला होता. असं म्हणतात की ज्याला दुसऱ्यांचा हेवा वाटतो त्याच्या मनात एकच विचार असतो की जी गोष्ट समोरच्याकडे आहे ती आपल्याला मिळावी आणि ती मिळवता येत नसेल तर ती दुसऱ्याकडून हिरावून घ्यावी. माझीही मस्तरामुळे अशीच परिस्थिती होती. पायल मला मिळाली नाही, पण त्यामुळे तिचा आनंद नष्ट करण्यासाठी मी पूर्ण व्यवस्था केली होती. काही वेळाने पायल अचानक उभी असल्याचे पाहून मी जरा काळजीत पडलो. मला आश्चर्य वाटले की तिला माझ्या कृतीची कल्पना तर आली नसेल. मग मी पाहिले की ती सोफ्यासमोरच्या टेबलावर पडलेल्या जगजवळ आली आणि ग्लास पाण्याने भरला आणि ते पिऊ लागली. मग मला थोडा आराम मिळाला की तिला तहान लागली होती. ती तहानेसाठी उठली होती. काही वेळ पलंगावर बसून ती पुन्हा बेडवरून खाली उतरली आणि इकडे तिकडे चालू लागली. काही वेळाने भाऊही खोलीत आला आणि हे दृश्य पाहून मन दुखावल्यासारखं झालं. भाऊ आला आणि पायलच्या जवळ बसला आणि तिच्याशी बोलत होता. तो नक्कीच तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत होता, परंतु मी फक्त तिचा व्हिडिओ पाहू शकत होतो आणि तिचा आवाज ऐकू शकत नव्हतो. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मला ज्या क्षणांना पाहायचे होते त्या क्षणांची मी कल्पनाही करू शकत नव्हतो, पण ते थेट पाहण्यासाठी मी तयार होतो. पण अचानक काहीतरी घडलं, ज्यामुळे माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. मी घाबरून त्यांच्या खोलीकडे पळत गेलो आणि जोरात दार वाजवायला लागलो. त्यावेळी खोलीत प्रवेश कसा करायचा हे काही समजले नाही. मी जोरजोरात दरवाजा वाजवत होतो. हा आवाज ऐकून माझी आई देखील खोलीबाहेर आली आणि मला माझ्या भावाच्या खोलीचा दरवाजा इतक्या जोराने वाजवताना पाहून तिला आश्चर्य वाटले आणि तिने विचारले की तू त्यांना का त्रास देतोस. मी आईला म्हणालो, ती मुलगी माझ्या भावाला मारेल, दार उघड. आई म्हणाली, तू फालतू बोलत आहेस. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि या लग्नामुळे ते दोघेही खूप आनंदी आहेत आणि त्यांचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही विनाकारण अशा गोष्टी करत आहात. मला माहीत आहे की तुला पायल आवडली होती, पण बघ आता ती तुझी वहिनी आहे. सर्वांसमोर माझा असा अपमान का करत आहेस. अजूनही घरी पाहुणे आहेत. या गोष्टी पाहुण्यांना समजल्या तर किती वाईट होईल, आपला किती अपमान होईल. मी आईला म्हणालो, आई ही वेळ अशा गोष्टींची नाही. भावाचा जीव वाचवायचा असेल तर दार कोणत्याही परिस्थितीत उघडावे लागेल. आईचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, म्हणून मी माझ्या लहान बहिणीला सांगितले पटकन चाव्या आणण्यासाठी. माझी अवस्था पाहून कदाचित माझ्या बहिणीचा माझ्यावर विश्वास बसला असेल आणि तिने पळत जाऊन चावी आणली. माझ्या आईने मला दरवाजा उघडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो की जर ते आतमध्ये खुश असते तर त्यांनी आतापर्यंत दरवाजा उघडला असता, पण इतका वेळ वाजवूनही दार उघडत नाही याचा अर्थ मी खरे बोलतोय. आत माझ्या भावाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आता जणू काही माझी आई पण माझ्या बोलण्यावर थोडा विश्वास ठेवू लागली होती आणि दार उघडताच समोरचे दृश्य पाहून आम्ही सगळेच चकित झालो. माझा भाऊ जमिनीवर पडून होता आणि पायलच्या हातात पिस्तूल होते आणि तिने माझ्या भावाला गोळी मारली नव्हती, पण तिने माझ्या भावाच्या डोक्यावर त्याच पिस्तूलचा बट मारला असावा, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला होता आणि तिथेच होता. त्याच्या डोक्यातून थोडं रक्तस्राव झाला. हे सर्व पाहून आम्ही सर्वांचे भान हरपले आणि लगेचच माझ्या भावाला दवाखान्यात नेण्यास सुरुवात केली. पण माझ्या वडिलांनी घरी डॉक्टरांना बोलवायचे ठरवले होते, नाहीतर नातेवाईकांमध्ये गोष्टी पसरतात आणि मग लोक बोलू लागतात. काही वेळाने डॉक्टर आले आणि त्यांनी पाहिले की माझा भाऊ बरा आहे आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. पायल सोडून सगळे भावाचा जीव वाचवण्यात व्यस्त होते. जेव्हा मला त्याची अवस्था थोडी समजली तेव्हा माझी आई पायलच्या खूप जवळ आली आणि तिला म्हणाली, माझ्या मुलाशी हे सर्व करण्याची तुझी हिंमत कशी झाली. आई म्हणाली की माझ्या मुलासाठी मी तुझे लग्न खूप इच्छेने केले होते आणि तुला या घरात आणले होते, पण तू लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी तुला पोलिसांच्या स्वाधीनही करू शकले असते जर मला घरच्यांच्या इज्जतीची काळजी नसती. पायलसमोर माझ्या आईने डोके टेकवले. हे ऐकत असतानाच माझ्या भावाला शुद्ध आली. माझा भाऊ स्वतःवर नियंत्रण ठेवत उभा राहिला आणि पायलला विचारले की तू माझ्यावर का हल्ला केलास. सर्वजण पायलला प्रश्न करत होते, पण पायल डोके टेकून बसली होती. जणू तिला तिच्या कृतीची लाज वाटत नव्हती ना तिच्याकडे या प्रश्नांची उत्तरे होती. माझी आई म्हणाली की मला माझ्या कुटुंबापेक्षा माझा मुलाचा जीव प्रिय आहे आणि या मुलीला सल्ल्यासाठी तुरुंगात पाठवलेले बरे.
माझ्यासोबत अजून काही असे घडण्यापूर्वी ही माझे घर उद्ध्वस्त करेल. जर माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेईल तर मला घरच्यांच्या इज्जतीची पर्वा नाही. मी आत्ताच पोलिसांना बोलावते. जेव्हा माझ्या आईने तिचा मोबाईल उचलला तेव्हा पायल ओरडली आणि म्हणाली की मी हे सर्व फक्त तुमच्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी केले आहे. हे सर्व मी केले नसते तर आज तू कोणालाही तोंड दाखवू शकले नसते आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी झाली असती. खास करून तुमचा हा मुलगा जो आज नवरदेव बनून नव्या आयुष्याची सुरुवात करणार होता. त्याच्या आयुष्याचा येणारा प्रवास अंधाराने भरून जाणार आहे हे त्याला कसं कळणार होते? पाणी पित असताना माझी नजर त्या खोलीत बसवलेल्या गुप्त कॅमेऱ्यावर पडली नसती तर? एवढं बोलून पायल उठली आणि त्या ठिकाणी गेली जिथे कॅमेरा बसवलेला होता. तिने तिथून तो कॅमेरा काढून सर्वांसमोर फेकला. कॅमेरा पाहून घरातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. हे कृत्य कोण करू शकते? असा कोणाचा तरी आवाज आला. माझ्या वडिलांनी माझ्या मोठ्या भावाकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाले, तू हे कृत्य केलेस का? लग्नाची पहिली रात्र संस्मरणीय करण्यासाठी बरेच लोक व्हिडिओ बनवतात. हे कृत्य तुझे आहे का? वडिलांचे म्हणणे ऐकून भावाला राग आला आणि तो म्हणाला की मी हे सर्व केले नाही आणि मला यातील काही माहिती नाही आणि नाही मला अशा प्रकारे वाढवले गेले आहे की मी असे काम करू शकेन. आणि माझी अवस्था अशी होती की माझे मन घाबरले होते की पायलला ही बातमी कुठून मिळाली आणि तिची नजर त्या कॅमेऱ्यापर्यंत कशी पोहोचली हे मला माहीत नाही. आजपर्यंत हे काम कोणी केले हे गुपित कळू शकले नव्हते. माझे नावही आले नव्हते. पण पुढच्या क्षणी पायलने माझ्याकडे बोट दाखवले आणि माझे नाव घेत म्हणाली की हा तुमचा अवैध मुलगा आहे ज्याने हा गुन्हा केला आहे आणि ते त्याचं काम होतं. आणि मला लवकरच कळलं की तो त्याच्या खोलीत बसून आमच्या आयुष्यातील हे सुंदर क्षण पाहत होता. कारण लग्नाच्या मंडपात मी नोंद केली होती की तो काही काळ गायब झाला होता आणि बराच वेळ बेपत्ता राहिला आणि मग अचानक परत आला होता. कदाचित हे कोणी लक्षात घेतले नसेल पण मी ते लक्षात घेतले होते आणि मला समजले की तो नक्कीच स्वतःचे कोणते तरी काम करायला गेला नव्हता. मला खूप भीती वाटली होती. मला पायलचा खूप राग आला आणि मी म्हणालो की तू खोटी आहेस. माझ्यावर खोटे बोलणे आणि आरोप करते आहे. हे सर्व मी केले याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? मी काय बोललो यावर पायल म्हणाली की तुम्ही सगळे माझ्यासोबत या रूममध्ये चला. सर्व दूधचे दूध आणि पाणीचे पाणी होईल. असे म्हणत पायल माझ्या रूमकडे निघाली आणि माझे आईवडील पण तिच्या मागे जाऊ लागले आणि असे वाटू लागले की माझे जग आता उद्ध्वस्त होणार आहे. कारण माझा लॅपटॉप माझ्या खोलीत उघडा पडला होता. मी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत आणि पायल पटकन माझ्या खोलीत शिरली. तिथे लॅपटॉप उघडा पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. जिथे भावाच्या खोलीचे दृश्य स्पष्ट दिसत होते. सगळ्यात आधी मला माझ्या वडिलांनी थप्पड मारली आणि मग माझ्या आईनेही मला थप्पड मारली आणि मग ते दोघेही मला मारत राहिले आणि मला वाचवायला कोणीच नव्हते. माझ्या घरातील इतर सर्व सदस्य माझा शो पाहत होते आणि कदाचित सगळ्यांनाच मला मारायचे होते. माझे वडील म्हणाले की मला तुला मारून टाकावेसे वाटते पण तू माझे मूल आहे. जर तू माझे मूल नसता तर तू जिवंत राहिला नसता. माझ्या वडिलांचे हे ऐकून पायल म्हणाली, काय? मी कोणाची मुलगी नाही का? मी तुमचा आणि तुमच्या मुलाची इज्जत नाही का? ज्या इज्जतीचा नाश होणार होता आणि आता तुम्ही त्याला क्षमा करण्यास तयार आहात. पायलच्या मुद्द्यावर माझे वडील निरुत्तर झाले होते. माझी अशी अवस्था झाली होती की कोणाला काहीच समजत नव्हते आणि माझी अशी अवस्था होती की मी आता जिवंत राहू शकत नव्हतो. मी ताबडतोब माझ्या भावाच्या खोलीच्या दिशेने पळत गेलो. माझ्या मागे कोणी आले नाही पण माझी बहीण आली. तिला कदाचित समजले असेल की मी काय करणार होतो. थोड्या वेळापूर्वी पायलच्या हातात असलेली पिस्तूल मी उचलून माझ्या डोक्यावर ठेवली आणि गोळीचा मोठा आवाज आला. पण माझ्या बहिणीने माझ्याकडून पिस्तूल हिसकावून घेतली आणि गोळी थेट भिंतीवर गेली. गोळीचा आवाज ऐकताच सर्वजण तिकडे धावत आले आणि मी म्हणालो की मला आत्महत्या करायची आहे. आता माझ्यासाठी जीवनाचा काही उद्देश नाही. मी सैतानाच्या प्रभावाखाली आलो होतो पण माझ्याच घरच्यांच्या नजरेत पडेन हे मला माहीत नव्हते. मला माहीत आहे की तुम्ही सर्व मला माफ करणार नाही पण मी आयुष्यभर या लाजिरवाण्या नजरा सहन करू शकत नाही. मला मरू देणे चांगले होईल. मोठ्या कष्टाने माझ्या काही नातेवाईकांनी मला थांबवले. भाऊ कदाचित पायलला सर्व काही सांगायचा. त्यांच्या फोनवर बोलणे झाले होते आणि भावाने हेही सांगितले असेल की त्याचे पिस्तूल त्याच्या बाजूच्या टेबलावर पडलेले असते आणि म्हणूनच पायलने आपल्या भावाला गोळी मारली नाही तर मुद्दाम त्याच्या डोक्यावर हल्ला केला आणि तोही थोडासा जेणेकरून मी हे पाहून लगेच प्रतिक्रिया देऊ शकेन. मी जेव्हा व्हिडिओ पाहत होतो तेव्हा पायलने माझ्या भावाच्या दिशेने पिस्तूल केली होती पण तिने घाईघाईत दार ठोठावल्यानंतर तिने भावाच्या डोक्यावर हलकेच वार केले. लग्नातील सर्व सुख विरघळले होते. प्रत्येकाचे मन दुःखी होते आणि असेच काही दिवस गेले. माझा चुलत भाऊ नेहमी माझ्यासोबत असायचा की मी आत्मघात करू नये. मग माझ्या चुलत भावाने मला सल्ला दिला की तुझी चूक झाली आहे पण तू हा देश सोडलेला बरा. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. तू केलेल्या पापाची माफी मिळू शकते पण आत्महत्येला क्षमा नाही. जर तू आत्महत्या केली तर तुझ्या आईवडिलांचे काय होईल? आणि तुझ्याकडून जी काही चूक झाली असेल त्या चुकीबद्दल देवाकडे माफी माग आणि हळूहळू सर्व काही स्वतःहून सामान्य होईल. वेळ ही एक खूप मोठा मलम आहे. तो प्रत्येक जखमेवर भर देतो. माझ्या चुलत भावाच्या सल्ल्यानुसार मी अमेरिकेला आलो आणि आज या अपघाताला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत
आणि मी गेली 2 वर्षे अमेरिकेत राहत आहे आणि माझ्या कुटुंबाशी कोणताही संपर्क नाही. माझा आता कोणाशीही संपर्क नाही आणि माझी इच्छाही नाही, कारण माझा संपर्क फक्त माझ्या देवाशी आहे. आणि या 2 वर्षांपासून मी सतत माझ्या देवाकडे माझ्या चुकीची क्षमा मागत आहे आणि मला आशा आहे की तो नक्कीच मला माफ करेल. मी माझ्या कुटुंबाची आणि पायलची माफी मागू शकत नाही, म्हणून मी ज्याची माफी मागू शकतो त्याची मी माफी मागतो आहे. माझ्या कुटुंबाला सामोरे जाण्याची माझ्यात हिंमत नाही, पण मला आशा आहे की माझा देव माझ्या हृदयाला शांती देण्यासाठी मला क्षमा करेल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.